तर या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तर बरेच कमेंट येत होते की सर थोडं मोठं वाक्य घ्या, 6, 7, 8 शब्दांचं वाक्य घ्या. तर या ठिकाणी मोठं वाक्य घेतलेलं आहे पहा. आम्ही चित्र काढण्यासाठी रंग आणि पेन वापरतो. आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये बदलणार आहोत. अगोदर काय करायचं आहे तर या वाक्यामधील शब्दांना क्रमांक द्यायचे. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा आणि डायरेक्ट जायचं आहे शेवटच्या शब्दाकडे, त्याला द्यायचा 2 क्रमांक. आता इथे लक्षात ठेवा, रंग आणि पेन हे जोडून आलेलं आहे, त्याच्यामुळे याला द्यायचा 3 क्रमांक. नंतर काढण्यासाठी याला 4 क्रमांक आणि चित्र याला 5 क्रमांक. चला बनवूया वाक्य. आम्हीसाठी काय लिहिणार तुम्ही सांगा बरं. चला, आम्हीसाठी लिहायचं असतं WE. नंतर 2 नंबरचा शब्द म्हणजे आपण ज्या शब्दाला 2 क्रमांक दिलेला आहे तो लिहायचा आहे वापरतो. लक्षात ठेवा, तो म्हटलं की इथं आहे साधा वर्तमान काळ, मग याच्यासाठी वापरायचं आहे यूज. वापरतो म्हणजे यूज, वी यूज. 3 नंबरचं रंग आणि पेन. आता रंग म्हणजे काय, कलर, COLOUR कलर. आणीसाठी अँड. पेन PEN पेन. नंतर 4 क्रमांकाचा शब्द आहे काढण्यासाठी. आता काढण्यासाठी म्हणजे टू ड्रॉ. एवढं लक्षात ठेवा. ड्रॉ म्हणजे काढणे, रेखाटणे, आणि टू ड्रॉ म्हणजे काढण्यासाठी. चित्र म्हणजे काय, पिक्चर, PICTURE पिक्चर. पहा, एवढ्या सोप्या पद्धतीने आपण कितीही मोठं वाक्य असू द्या ते वाक्य इंग्रजीमध्ये बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.